लोकन्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। सुहास बाबर आमदारांनी पत्र दिल्यामुळे चंद्रकांत दादा आपण ही मीटिंग लावली, आमदार सुहास बाबर यांनी पत्र दिलं होतं म्हणून। हो बरोबर। तर काय आमदारांचं काय म्हणणं आहे याच्यात? साहेब, माझं म्हणणं असं आहे की आता साहेबांचं मत आहे, पण तसं नाही। माझ्या हिशोबाने 10 कोटी रुपये जादा खर्च आपल्याला फक्त करावा लागतोय। या लोकांनी 20-20 वर्ष 25-25 वर्ष काम केले, असा निर्णय कोल्हापूर महानगरपालिकेने पण घेतलाय। आमची विनंती एवढीच आहे सर्वांच्या वतीनं की तुम्ही ह्या सगळ्यांना समावेश करून घेतलं पाहिजे। म्हणजे मला सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेसाठी मोठा पाठपुरावा। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेतील बदली कार्डधारक, रोजंदारी आणि मानधन तत्वावरील कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी आज महत्त्वाची बैठक पार पडली। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित या बैठकीत आमदार सुहास भैया बाबर सहभागी झाले होते। यावेळी आमदार सुहास बाबर यांनी वर्षानुवर्षे महानगरपालिकेतील प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आपली भूमिका मांडली। कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेऊन त्यांच्या भवितव्याला स्थैर्य मिळावे अशी मागणी त्यांनी केली। कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेतली, तसेच संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे स्पष्ट आदेश दिले। त्यामुळे अनेक वर्षापासून कायम सेवेकडे आशेने पाहणाऱ्या महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा आता उंचावल्या आहेत। दरम्यान कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे आमदार सुहास भैया बाबर यांनी स्पष्ट केले। कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार का? शासनाच्या पुढील निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।